साथियों, जय मूलनिवासी, जय हरी. आषाढी एकादशीच्या निमित्ताने देहूवरून संत तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदीवरून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या दोन्हीही पालख्या पंढरपुराकडे रवाना झालेल्या आहेत. काल दिनांक 22 रोजी या पालख्यांना वाटा लावण्यासाठी माझ्या 2 मुली आणि माझे जावई, माझ्या 2 मुली भूमा आणि शुभांगी आणि माझे जावई पंकज, हे तिन्ही माझे लेकरं हे पालखीसोबत इथून सासवडपर्यंत पालखीसोबत पायी चालत गेले आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी वारकऱ्यांना आपल्यातर्फे एक फराळाचे पाकिटाचं वाटप केलं. त्याचप्रमाणे जर पाण्याच्या बाटल्यांचं वाटप केलं आणि या वारीच्या निमित्ताने अनेक लोक जे काही आपलं दानधर्म करतात. माझ्या या लेकरांनी आपल्या अल्पस्वल्प प्रमाणात का होईना पण या पालखीमध्ये जाऊन आपलाही वाटा त्या ठिकाणी नोंदवला आहे. आणि काल हे तिथून आले. यावेळी मला समजलं की माझ्या लेकरांनी काल एक अत्यंत स्तुत्य उपक्रम पालखीमध्ये जाऊन केला आणि मग मी ऐकून भारावून गेलो. या आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने, या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आज माझ्या मी या 2 मुली भूमा आणि शुभांगी आणि माझे जावई पंकज या 3 माझ्या लेकरांना आज मी या निमित्ताने हे जगद्गुरू तुकाराम महाराजांची ही अभंग गाथा मी या लेकरांना आज माझ्यातर्फे सप्रेम भेट करत आहे. मी भगवानदास महाराज घुगे शास्त्री, अध्यक्ष सत्यशोधक मूलनिवासी वारकरी महासंघ महाराष्ट्र राज्य. धन्यवाद. जय हरी, जय मूलनिवासी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री नामदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. खूप छान घेऊन धन्यवाद नाना.